नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज आपण बघणार आहोत की महापारेषणमध्ये ज्या काही वॅकन्सीज आलेल्या आहेत, ज्या नवीन जाहिरात आलेली आहे, जी नवीन जाहिरात आलेली आहे 2025ची, त्यामध्ये अतिशय चांगल्या वॅकन्सीज आलेल्या आहे। फायनान्स अँड अकाउंटिंगच्या सिव्हिल कॅडरच्या एई पोस्टसुद्धा आलेली आहे, चांगली संधी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये LDCची जी पोस्ट आहे महापारेषणमध्ये, त्यामध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क म्हणजे तुम्हाला फायनान्स अँड अकाउंटिंगमध्ये LDC म्हणून काम करावं लागतं, त्यानंतर UDC असतं, त्यानंतर तुमचं मॅनेजमेंटची पोस्ट असते। तर त्या 2-3ही पोस्टसाठी वॅकन्सीज आलेल्या आहे। मुख्यत्वे आपण जे LDC आणि UDC आहे त्याबद्दल ही माहिती देतो आहे। सिलेबस वाईज म्हणजे सिलेबस म्हटल्यापेक्षा तुमचं जे काही एक्झाम पॅटर्न आहे, मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की त्यामध्ये 150 मार्काचा हा पेपर असतो। 130 प्रश्न असतात, त्यामध्ये 50 प्रश्न 110 मार्क तुमच्या प्रोफेशनल नॉलेजसाठी म्हणजे कॉमर्स बेसचे प्रश्न असतात त्यावर असतात। त्यानंतर 40 प्रश्न 20 मार्क रिजनिंगसाठी म्हणजे बुद्धिमत्तेसाठी। त्यानंतर ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथमॅटिक्ससाठी 20 प्रश्न 10 मार्क आणि मराठी लँग्वेज 20 प्रश्न 10 मार्क असा ऑब्जेक्टिव्ह हा पेपर राहतो। तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बरेचसे मला कमेंट आहे की सर जे काय ते फॉर्म सबमिशनचा व्हिडिओ द्या वगैरे, तर अजूनपर्यंत त्यांनी ऑफिशियल लिंक त्यांनी नोटिफाय केलेली नाही किंवा त्यांनी अजूनपर्यंत mahatransco.in या साईटवर कुठलीही ऑफिशियल लिंक दिलेली नाही आहे फॉर्म सबमिशनसाठी। परंतु पुढच्या काही दिवसामध्ये ती ऑफिशियल लिंक येऊनच जाईल। जशी लिंक येईल त्याच्यात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण फॉर्म सबमिशनचा LDCचा स्पेशल व्हिडिओ आपण घेणारच आहे। त्याच्यामुळे निश्चिंत राहा, आपल्या चॅनलशी म्हणजे यूट्यूब चॅनलशी इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहा। तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्याच्याशी सुद्धा कनेक्टेड राहा। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे लिंक आपण दिलेले आहे, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला फॉर्म सबमिशनमध्ये अडचण येणार नाही। LDCची जी पोस्ट आहे 260 वॅकन्सीज आहे। फक्त BCom त्यांनी अलाउ केलेलं आहे। महावितरणमध्ये BCom आणि BB अलाउ केलं होतं, इथे फक्त BCom अलाउ केलेलं आहे। तर त्यामध्ये डायरेक्ट पोस्ट आहे म्हणजे परमनंट पोस्ट आहे। साधारण 50,000च्या घरामध्ये तुमची प्राथमिक किंवा पहिली सॅलरी जाते मित्रांनो। जॉईन झालं तुम्हाला 50,000च्या जवळपास ती सॅलरी मिळते, ठीक आहे। तेव्हा बेसिक चांगला आहे आणि पुढे प्रमोशनसुद्धा होतात। महावितरणमध्ये तसं नव्हतं, महावितरणमध्ये 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस, नंतर ते परमनंटची स्किल लागते आणि मग तुमचं स्किल वाढते। परंतु इथे 3 वर्षाचा डिफरन्स हा खूप मोठा डिफरन्स असतो, खूप मोठा डिफरन्स असतो। तुमच्या रिटायरमेंटमध्ये त्याचा फरक पडत असतो, ठीक आहे। त्याच्यामुळे ही जी संधी आहे ही अतिशय उत्कृष्ट आणि चांगली संधी तुम्हाला आलेली आहे महापारेषण LDCच्या रूपामध्ये, ठीक आहे। तर त्याचा सिलेबस काय आहे किंवा त्याचं जे काही पॅटर्न आहे सिलेबस वाईज ते मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो। एक्झॅक्ट कोणीच सांगू शकणार नाही, कारण त्यांनी कुठलंही सिलेबस किंवा कुठलंही जे काही एक्झॅक्ट टॉपिक्स आहेत ते प्रोव्हाइड केलेले नाही आहे महापारेषणनी। परंतु जे काही आतापर्यंतचे एक्झाम झालेले आहेत महावितरण महापारेषणच्या किंवा त्या रिलेटेड झालेल्या आहेत, त्याच्या अनुषंगाने आपण तुम्हाला इथे सांगायचा प्रयत्न करतो आहे। मित्रांनो, प्रोफेशनल नॉलेज हा खूप वास्ट विषय आहे किंवा वास्ट टॉपिक आहे। यामध्ये BCom बेस म्हणजे तुमचं जे BCom झालेलं आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्या बेसिसवर हे पूर्ण प्रश्न राहणार आहेत। मी तुम्हाला थोडक्यात काही 8 ते 10 पॉईंट इथे सांगतो आहे। त्या रिलेटेड तुमच्याकडे जे मटेरियल असेल BCom बेस तर तुम्ही अभ्यास करू शकता तुमच्याकडे। आणि बुक्सबद्दल सांगाल तर बुक्सचं तुम्हाला मी डिटेल माहिती देईलच, परंतु बुक्समध्ये या व्हिडिओमध्ये नाही सांगणार। परंतु आपले जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करून ठेवा इंजिनियर अमोल, त्यावर मी तुम्हाला बुक्स रिलेटेड डिटेल माहिती देणारच आहे PDFच्या स्वरूपामध्ये। त्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे। अकाउंटिंग रिलेटेड जास्तीत जास्त प्रश्न इथे राहणारच आहे। त्याच्यामुळे अकाउंटिंग रिलेटेड जे काही बेसिक्स आहे वगैरे सगळे आणि फायनान्शियल रिलेटेड ते तुमचं करणं भाग आहे किंवा तो जो टॉपिक आहे तो जास्त वेटेजचे असं घ्या, क्योंकि 50 प्रश्न आहे तर 50 पैकी साधारण 10 ते 15 प्रश्न तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंग रिलेटेड इथे दिसतात। त्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग झालं, कॉस्ट अकाउंटिंग आहे, त्यावर सुद्धा प्रश्न राहणार आहे। त्यानंतर बघा फायनान्शियल मॅनेजमेंट रिलेटेड एक 8 ते 10 प्रश्नसुद्धा राहू शकतात, ठीक आहे। त्यानंतर इन्कम टॅक्स किंवा टॅक्सेशन आपण ज्याला म्हणतो, BComमध्ये टॅक्सेशन हा विषय असतो। टॅक्सेशनवर भरपूर प्रश्न इथे राहणार आहे। इथे इन्कम टॅक्स आहे आणि बाकी सेल टॅक्स वगैरे पण राहणार आहे, मी तुम्हाला पुढे सांगेल असते। GST, ठीक आहे, GSTवर तुमचे प्रश्न राहणार आहे किंवा सेल्स टॅक्स रिलेटेड प्रश्न राहणार आहे। त्यानंतर ऑडिटिंग अतिशय महत्त्वाचं आहे। ऑडिटिंग तुम्हाला इथे सुद्धा तुम्हाला जॉब प्रोफाईलमध्ये काम पडते। ऑडिटिंगची एक वेगळी पोस्ट असते, DA त्याला म्हणतात किंवा डिव्हिजनल अकाउंटंट त्याला म्हणतात, ती सिनियर पोस्ट आहे, तुम्हाला नंतर मिळते ती। तर इथे सुद्धा त्याचं ऑडिटिंगला खूप महत्त्व आहे। हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। बिझनेस लॉज म्हणजे तुमचं जे काही कंपनी आहे, जी काही कंपनी चालवली जाते, महापारेषण असो की कुठली असो, त्यामध्ये जे काही लॉज वापरले जातात बिझनेस लॉजमध्ये त्या टॉपिकमध्ये सगळे तुम्हाला टॉपिक कव्हर होऊन जातात, ठीक आहे, सब टॉपिक कव्हर होऊन जातात। बँकिंग अँड फायनान्स रिलेटेड भरपूर प्रश्न इथे येऊ शकतात, ठीक आहे। नंतर बिझनेस एथिक्स अँड कम्युनिकेशन, त्यानंतर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर रिलेटेड जे काही प्रश्न आहे, कारण तुम्हाला बेसिक्स कॉम्प्युटरचं इथे जे कॉम्प्युटरचं बेसिक्स आहे इथे तुम्हाला युजफुल ठरणार आहे या पोस्टसाठी. त्याच्यामुळे बघा आता तुम्हाला फास्टमध्ये सांगतो. फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, इन्कम टॅक्स, त्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट, त्यानंतर GST किंवा सेल्स टॅक्स वगैरे ॲक्ट, त्यानंतर ऑडिटिंग, बिझनेस लॉज, त्यानंतर बँकिंग अँड फायनान्स, बँकिंग, बिझनेस इथिक्स अँड कम्युनिकेशन, त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे खूप जास्त नाही, सगळं बेसिक तुम्हाला राहणार आहे. ठीक आहे, हे झालं तुमचं प्रोफेशनल नॉलेज. हे तुम्ही अभ्यास कुठूनही करू शकता, कुठल्याही बुकमधून करू शकता. फक्त BCom बेसचा अभ्यास करायचा आहे. आपल्याला खूप जास्त वास्टमध्ये जायचं नाही, CA वगैरे किंवा MSc MCom वगैरे, पण तू BCom बेसचा अभ्यास करायचा आहे आणि जास्त बेसिकमध्ये जायचं नाही. ॲक्च्युली प्रश्न हा जो पॅटर्न आहे हा बेसिक लेवलचा, बेसिक टू मॉडरेटमध्ये पेपर येत असतो. त्याच्यामुळे जिथून तुम्हाला हे जे मी टॉपिक सांगितले ते सर्च करायचे किंवा यूट्यूबवर तुम्ही सर्च करू शकता. यूट्यूबवर तर बेस्ट प्लॅटफॉर्म आहे, फ्रीमध्ये तुम्हाला मिळते. कुठल्याही प्रकारचा मोठा कोर्स लावायची गरज नाही. लक्षात घ्या, सेल्फ स्टडीवर हा पेपर निघू शकतो. फक्त तुमचं डेडिकेशन आणि कंटिन्युअस अभ्यास तुम्हाला आवश्यक असतो. कारण कसं आहे की आता अजूनपर्यंत यांनी लिंक दिलेली नाही आहे, म्हणजे अजून फॉर्म सबमिशनच सुरू झालेलं नाही आहे. फॉर्म सबमिशन सुरू झालं की नंतर ते लास्ट डेट देतील, म्हणजे साधारण 15-20 दिवस त्यामध्ये जातील. त्यानंतर साधारण 2 महिन्यानंतर ती एक्झाम होईल. म्हणजे बघा आता सध्या मार्च आहे, समजा मार्च एंडिंग आपण बघू शकतो. एप्रिलमध्ये जरी फॉर्म सबमिशन चाललं तरी मे जूनमध्ये तुमची एक्झाम होईल असं एक्सपेक्टेड किंवा टार्गेट ठेवून त्यानुसार तुमचं प्लॅनिंग अभ्यासाचं करा. ॲप्टिट्यूड किंवा अंकगणित यामध्ये काय प्रश्न असतात, यामध्ये ठरलेले प्रश्न असतात. त्यामध्ये खूप काही डिटेलमध्ये जायची गरज नाही. यामध्ये तुमचं बेरीज वजाबाकी किंवा जे काही बेसिक मॅथमॅटिक्सचे प्रश्न आहेत ते असतात. त्यानंतर अपूर्णांक वगैरे, त्यानंतर तुमचं LCM SCF किंवा लसावी मसावी ज्याला म्हणतो त्या रिलेटेड. त्यानंतर बोर्ड मासवरचे प्रश्न राहतील 100%. त्यानंतर तुमचे एजेस म्हणजे वयवारी त्याला म्हणतो आपण, आणि सरासरी म्हणजे ॲव्हरेजेसवर प्रश्न राहतील. त्यानंतर डिस्टन्स, टाईम अँड व्हेलॉसिटी म्हणजे तुमचं बेसिक्स आहे. ट्रेनवरील गणित राहतात, म्हणजे ट्रेनचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते राहतात. त्यानंतर बोट अँड स्ट्रीम वगैरे किंवा प्रवाह आणि बोट वगैरे. काळ, काम आणि वेग म्हणजे टाईम अँड वर्कवर यावर सुद्धा राहील. तुमचं जे काही नळ आणि टाकी वगैरे किंवा दिवस दिलेले आहे, तुमचं किती मजूर लागतील वगैरे अशा टाईपचे म्हणजे काळ आणि काम यावरचे प्रश्न राहतील. त्यानंतर शेकडेवारी नफा तोटा म्हणजे पर्सेंटेज प्रॉफिट लॉस यावरचे प्रश्न राहतील. सरळवाद, चक्रवाढ, इंटरेस्ट जे आहे, कंपाऊंड इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्ट ज्याला म्हणतो, हे अंकगणितमध्ये तुम्हाला दिसेल. 20 प्रश्न 10 मार्क. त्यानंतर तुमचं भागीदारी, पार्टनरशिप हे प्रश्न राहतातच. त्यानंतर तुमचं रेशिओ अँड प्रोपोर्शन वगैरे. त्यानंतर बुद्धिमत्तामध्ये काही की महत्त्वाचे सांगतो. ब्लड रिलेशन, नातेसंबंधावर प्रश्न असतात. त्यानंतर वेन डायग्राम, सिलोजिझम वगैरे राहते. त्यानंतर पझल टेस्ट राहते, सिटिंग अरेंजमेंट राहते. त्यानंतर क्लासिफिकेशन राहते. त्यानंतर ब्लड रिलेशन पझल राहते. त्यानंतर टीम सिलेक्शन वगैरे राहू शकते, किंवा उंची, वजन आणि वय यामध्ये तुमचं कोऑर्डिनेशन वगैरे कसं राहतील ते पण राहील. त्यानंतर डायरेक्शनल सेन्स राहते, म्हणजे दिशा ओळखायची असते ते पण राहते. त्यानंतर इनपुट आउटपुट पासवर्ड्स म्हणजे इनपुट आउटपुट वगैरेचे प्रश्न राहतात. त्यानंतर कंपॅरिझन राहते. कोडेड लँग्वेज राहते, म्हणजे ABCD अल्फाबेटिकल कोडेड लँग्वेज किंवा न्यूमेरिकल वगैरे राहतात त्यामध्ये. नंबर्स अँड रँकिंग अँड सिक्वेन्स वगैरे. कॉलम आपण कॅलेंडर आणि क्लॉक हे काही कन्फर्म राहत नाही, पण तो कॅलेंडर आणि क्लॉकसुद्धा करून ठेवावं लागतं. लेटरचे जे सिरीज असतात आपल्या त्यासुद्धा. नंबर सिरीज. त्यानंतर तुमचे वर्ड्स, इंटर वर्ड्स राहतात, इंटर नंबर राहतात. ऑड मॅन आउट म्हणजे वेगळा घटक ओळखा हे सुद्धा राहू शकते. सिरीज कंप्लिशन वगैरे, लयबद्ध जे काय राहते ते, आणि कोडिंग, डिकोडिंग वगैरे. त्यानंतर गाळलेले शब्द ओळखा वगैरे. आणि त्यानंतर शेवटचा भाग म्हणजे आपला मराठीमध्ये ग्रॅमॅटिकल सगळं राहते, किंवा पॅसेजसुद्धा ते देऊ शकतात, परंतु पॅसेजची शक्यता आता कमी आहे. तुम्हाला ग्रॅमॅटिकल भाग मराठीचा जास्तीत जास्त तुम्हाला करणे भाग असतं. त्याच्यामध्ये नाम, सर्वनाम किंवा अव्यय, त्यानंतर तुमचे समास वगैरे हे तुम्हाला करावं लागते. किंवा ग्रॅमॅटिकल म्हणजे त्रुटी ओळखा, वाक्य व्यवस्थित करून लिहा, हे सुद्धा तुमचे प्रश्न इथे राहू शकतात मराठीमध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, यामध्ये जो काही पेपर आहे तो टेक्निकलचा म्हणजे आपला प्रोफेशनल नॉलेज जास्त तुम्हाला इथे राहणार आहे. 50 प्रश्न 110 मार्काचा वेटेज त्याला आहे. परंतु नॉन टेक्निकल हा जो भाग आहे त्यामध्ये तुमचा अंकगणित, बुद्धिमत्ता आणि मराठी आहे. यामध्ये विद्यार्थी मित्र गडबड करतात आणि चुका करतात, आणि नंतर त्यांना तिथे पश्चाताप होतो. कारण की प्रत्येक विषय हा महत्त्वाचा असतो. प्रत्येक विषयामध्ये चांगले मार्क असणं आवश्यक असते, 0पेक्षा जास्त. आणि त्यामुळे कसं आहे की मराठी ॲप्टिट्यूड हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. रिझनिंगसुद्धा महत्त्वाचं आहे. यामध्ये वेळ जास्त जातो. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस जास्तीत जास्त पाहिजे. ॲप्टिट्यूड आणि तुमचं रिझनिंग आहे त्यासाठी तुम्ही सचिन ढवळे सरांचं किंवा सतीश वसे सरांचं बुक यूज करू शकता. MPSC लेवलचं बुक आहे. फास्ट ट्रॅक मॅथ्स, फास्ट ट्रॅक रिझनिंग सचिन ढवळे सर किंवा सतीश वसे सर, किंवा आणखी तुमच्याकडे चांगले बुक्स असतील तुम्ही यूज करू शकता. आणि मराठीसाठी मोरा वाळिंब सर आणि बाळासाहेब शिंदे सर यांचंसुद्धा बुक तुम्ही यूज करू शकता. सगळं ग्रामर तिथे कवर होऊन जाईल. जूनचं टार्गेट ठेवा. आता सध्या फॉर्म सबमिशन सुरू होईल. फॉर्म सबमिशनची लिंक आली.
किंवा फॉर्मचं जी काही लिंक mahatransco.in वर आली की आपण त्यावर लवकरात लवकर व्हिडिओ घेऊ फॉर्म सबमिशनचा. जे 20 दिवस तुम्हाला मिळतील फॉर्म सबमिशनसाठी. त्यामध्ये चुका करू नका, व्यवस्थित मार्क्स टाका, व्यवस्थित नंबर टाका, व्यवस्थित तुमचे पर्सेंटेज टाका, तुमचं नाव व्यवस्थित टाका आणि त्यानंतर तुमचं 1 ते 2 महिन्यामध्ये तुमची टेस्ट होईल. ठीक आहे. तर त्यामध्ये आपलं जे ॲप आहे इंजिनियर अमोल आपलं ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोरला तुम्ही चेक करू शकता. इंजिनियर अमोल तुम्ही डाउनलोड करू शकता ॲप. तिथे तुम्हाला LDCची टेस्ट सिरीज मिळून जाईल. LDCची आपण टॉपिक वाईज टेस्ट दिलेली आहे. ती टेस्ट तुम्हाला युजफुल ठरणार आहे. त्याच्यामध्ये व्हिडिओचे लिंकसुद्धा आपण दिलेले आहे तुमच्या माहितीसाठी किंवा अभ्यासासाठी. ठीक आहे. तर तुम्ही ते घेऊ शकता, खाली लिंक दिलेली आहे. ठीक आहे. ही जी पोस्ट आहे याचं पूर्ण आपण एक्झामपर्यंत किंवा रिझल्टपर्यंत याचा फॉलोअप आपण घेणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलशी कनेक्टेड आहे. आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल यूट्यूब चॅनल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे जे महत्त्वाचे अपडेट्स पुढे येणार आहे या पोस्ट रिलेटेड ते तुम्हाला मिळत राहतील. त्याच्यामुळे आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. आजचा व्हिडिओ आवडला असेल, बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. आणि प्लस याच्यामध्ये ॲडिशनल माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण त्यावर ॲडिशनल माहिती देऊ. आणि फॉर्म सबमिशनची लिंक सुरू झाल्याबरोबर आपण त्यावर फॉर्म सबमिशनचा सुद्धा व्हिडिओ घेऊच. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे जे महत्त्वाचे अपडेट्स LDC भरतीबद्दल येणार आहे ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.